नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यात फळांचा आहारात समावेश करणं खूप महत्त्वाचे असते. पण योग्य साठवण आणि वापर न केल्यास फळे लवकर खराब होतात. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला उन्हाळ्यातील फळांचे स्मार्ट स्टोरेज, त्याचा प्रभावी उपयोग आणि त्याची चव अधिक चांगली ठेवण्यासाठी मदत करतील. तुम्हाला आंब्याचा गर दीर्घकाळ ताजा ठेवायचा आहे का? किंवा सफरचंद कापल्यानंतर काळे पडू नयेत यासाठी सोपे उपाय हवे आहेत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उन्हाळ्यात शरीराला थंडवा देणारे, हायड्रेटेड ठेवणारे आणि पोषण मूल्य भरपूर असलेल्या फळांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. मात्र या फळांचा स्वयंपाकघरात उपयोग कसा करायचा आहे हे माहिती असेल तर केवळ आरोग्यासाठीच नाही तर स्वादासाठीही उत्तम फायदे मिळू शकतात. चला तर मग आपण जाणून घेऊयात उन्हाळ्यात किचनमध्ये फळांचा स्मार्ट वापर कसा करावा. तर आपली पहिली टीप आहे, कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वात प्रभावी फळापैकी एक आहे, कारण त्यामध्ये 92% पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते. स्वयंपाकघरात कलिंगडचा उपयोग करायचा एक चांगला मार्ग म्हणजे त्याचे छोटे क्यूब तयार करून फ्रीजमध्ये ठेवणे. गरम वातावरणात थंडगार आणि रसाळ क्यूब खाणे म्हणजे एक नैसर्गिक सरबताचाच आनंद घेण्यासारखा आहे. याशिवाय कलिंगडचा ज्यूस बनवून देखील तुम्ही पेय तयार करू शकता. दुसरी टीप आहे, संत्री आणि मोसंबी केवळ खाण्यासाठीच उपयोगी नाही तर त्याची सालेही स्वयंपाकघरात उपयोगात आणता येतात. उन्हाळ्यात जेव्हा स्वयंपाकघरात घामट वास आणि गरम हवेमुळे ओलसरपणा जाणवतो, तेव्हा संत्री आणि मोसंबीच्या सालींचा सुगंध हा हवा ताजा करण्यासाठी होतो. त्यामुळे याची पावडर तयार करून एक नैसर्गिक एअर स्क्रब किंवा क्लिन्झिंग सोल्युशन तयार करता येते. तिसरी टीप आहे, उन्हाळा म्हणजे आंब्यांचा मोसम. मात्र झटपट आमरस तयार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसल्यास एक स्मार्ट किचन टिप्स वापरा. आंब्याचा गर काढून तो मिक्सरमध्ये गाळून त्यात साखर न घालता एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला हवे तेव्हा झटपट ताज्या आमरसचा आनंद घेता येईल. तसेच साखरेऐवजी आंब्याचा गर विविध डेझर्टमध्ये गोडसरपणा वाढवण्यासाठी वापरू शकता. चौथी टीप आहे, बहुतेक लोक टरबूज खाल्ल्यानंतर त्याची साल फेकून देतात, पण ही साल अतिशय उपयुक्त आहे. टरबूजच्या पांढऱ्या भागात अँटीऑक्सिडंट आणि फायबर असतात, जे पचनासाठी फायदेशीर आहे. तर ही साल लीचा उपयोग लोणचं किंवा कोशिंबीरसाठी देखील करता येतो. पाचवी टीप आहे, उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक किंवा स्मूदीसाठी नैसर्गिक फ्लेवर आईस क्यूब वापरणे एक उत्तम पर्याय आहे. संत्र्यांचा रस, लिंबाचा रस आणि झेंडू पुदिन्याच्या घेऊन याचे आईस क्यूब तयार करा. याशिवाय स्ट्रॉबेरी, आंबा आणि स्मूदी ही झटपट तयार करता येते. यामुळे सहावी टीप आहे, उन्हाळ्यात केळी पटकन काळी पडतात आणि खराब होतात. ही समस्या टाळण्यासाठी केळीच्या देठाला ॲल्युमिनियम फॉईल किंवा क्लीन फिल्म गुंडाळा. यामुळे त्यातील इथेन वायूचा प्रभाव कमी होऊन केळी ताजे राहतील. सातवी टीप आहे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी किंवा चेरी ही फळे उन्हाळ्यात पटकन खराब होतात. यासाठी ही फळे स्वच्छ धुवून व्हिनेगरच्या पाण्यात 5 मिनिटं भिजवून नंतर कोरडी करून फ्रीजमध्ये ठेवा. हे केल्याने जंतू मरतात आणि फळे जास्त काळ ताजी राहतात. तसेच तुम्ही ही फळे ब्लेंड करून आईस ट्रेमध्ये घालून नंतर स्मूदी किंवा फ्रूट्स ड्रिंकसाठी देखील वापरू शकता. आठवी टीप आहे, सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या ऐवजी नैसर्गिकपणे चवदार आणि हेल्दी पेय तयार करण्यासाठी फळांचे काप पाण्यात टाकून काही तासासाठी ठेवा. त्याच्यामुळे नैसर्गिक गोडसर चव तयार होते आणि उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहते. नववी टीप आहे, टरबूज आणि खरबूज हे केवळ खाण्यासाठीच नाही तर उन्हाळ्यात त्वचेसाठीही उत्तम आहे. टरबूजच्या लाल गरांचा रस कापसाने चेहऱ्यावरती लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. तसेच खरबूजच्या सालीत असलेल्या पोषण तत्वामुळे हे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. तुम्ही या साली मिक्सरमध्ये वाटून नैसर्गिक फेस पॅक देखील तयार करू शकता. 10वी टीप आहे, उन्हाळ्यात दूध पटकन आंबवण्याची शक्यता असते, तर हे टाळण्यासाठी दूध गरम करताना त्यात आंबट पदार्थाचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. तसेच दूध आंबलेच
तर ते तुम्ही पनीर बनवण्यासाठी देखील वापरू शकता. आंबट झालेल्या दुधाचा उपयोग आंबट पिठलं, कढी यासाठी करू शकता. 11वी टीप आहे, संत्रा आणि मोसंबीचा रस पटकन कडसर होतो आणि त्याची ताजीतवानी चव कमी होते. तर हे टाळण्यासाठी रस केल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ आणि साखर टाका आणि भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे रसाची चव कायम राहते. 12वी टीप, आंब्याचा गर उन्हाळ्यात पटकन आंबट किंवा खराब होतो. तर हे टाळण्यासाठी आंब्याचा गर मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्यात थोडी साखर मिसळा आणि हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. आणखी चांगल्या साठवणुकीसाठी हा गर आईस क्यूब ट्रेमध्ये गोठवा. नंतर तुम्ही हे क्यूब्स थेट मिल्कशेक, आमरस किंवा आईस्क्रीमसाठी वापरू शकता. 13वी टीप आहे, केळी, सफरचंद, आंबे किंवा चिकू यासारखी फळे उन्हाळ्यात पटकन पिकून खराब होतात. तर यासाठी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचे पचनक्षम गुणधर्म काहीसे कमी होतात. तर याऐवजी फळे खोलीच्या तापमानावरती ठेवा आणि त्यावरती हलका ओला कपडा टाका. तसेच सफरचंद आणि केळी एकत्र ठेवल्यास केळी पटकन शिजतात आणि त्यामुळे त्यांना वेगळे ठेवा. 14वी टीप, पपई आणि केळी हे उन्हाळ्यातील उत्तम नैसर्गिक फेस पॅकसाठी वापरले जातात. पपईचा गर आणि अर्धे केळ मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडेसं मध टाका आणि हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावा. यामुळे उन्हाळ्यात तुमची चेहरा उजळेल आणि हा फेस पॅक 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास ताजा राहतो. 15वी टीप आहे, लिंबाचा रस उन्हाळ्यात पटकन कडूसर चव देतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी लिंबाच्या रसात थोडेसे साखर किंवा मध मिसळून फ्रीजमध्ये ठेवा. तसेच लिंबाचा रस फ्रीजमध्ये आईस क्यूब ट्रेमध्ये घालून साठवल्यास नंतर सरबत किंवा भाजी पटकन करता येते. 16वी टीप आहे, उन्हाळ्यात साखरयुक्त कोल्ड ड्रिंकऐवजी घरीच ताजे शीतपेय तयार करणे चांगले. तुम्ही पिकलेली फळे जसे की आंबा, केळी, पपई, संत्री किंवा बेरी फळे मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्यात लिंबाचा रस आणि मध घालू शकता. हे पेय फ्रीजमध्ये साठवा आणि आवश्यकतेनुसार थंड पाण्यात मिसळून प्या. 17वी टीप आहे, टरबूज आणि खरबूज उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ले जातात, पण त्यांच्या साली फेकून दिल्या जातात. खरबुजाची साल किसून ती पराठ्यात किंवा कोशिंबिरीत वापरता येते. तर टरबुजाच्या गराचा रस काढून त्याचा उपयोग आईस्क्रीम, स्मूदी, थंड पेयासाठी करता येतो. 18वी टीप आहे, सफरचंद, नाशपत्ती किंवा केळी कापल्यानंतर पटकन काळे पडतात. तर हे टाळण्यासाठी कापलेल्या फळावरती लिंबाचा रस लावा किंवा त्यांना मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे फळांचा नैसर्गिक रंग आणि ताजेपणा टिकून राहतो. तसेच सफरचंद आणि नाशपत्तीचे तुकडे हवाबंद डब्यात ठेवल्यास ते जास्त काळ ताजे राहतात. 19वी टीप आहे, लिंबू, संत्री, मोसंबी, आंबट जांभूळ ही फळे उन्हाळ्यात अधिक प्रमाणात मिळतात पण लवकर खराब होतात. लिंबू जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी ते पाण्याच्या भांड्यात किंवा एका कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे ते जास्त दिवस राहतील. 20वी टीप आहे, उन्हाळ्यात काकडी आणि टोमॅटोचे ताजेपणा वाढवण्यासाठी खास उपाय. काकडी आणि टोमॅटो हे उन्हाळ्यातील महत्त्वाचे पदार्थ आहे, पण ते पटकन मऊ पडतात. काकडी थंड पाण्यात 15 मिनिटे भिजवून ठेवल्यास ती कुरकुरीत राहते. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता हवेशीर जागी ठेवा, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतील. तसेच ते लवकर खराब होऊ नये म्हणून तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे आपण पाहिले की उन्हाळ्यामध्ये आपण फळांचा स्मार्ट कसा वापर करू शकतो. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.